नमस्कार, मी सुजाता भस्मे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ MBO मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्ट. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हचे असणारे स्ट्रेंथनेस आणि विकनेसेस बघितलेले होते. या लेक्चरला आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे इम्पॉर्टन्स आणि मेरिट्स काय काय आहेत. पहिल्या जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य MBOचं सांगता येईल ते म्हणजे MBO प्रोव्हाइड्स डायरेक्शन फॉर कॉन्शियस ॲक्शन. जे काही तुम्हाला ॲक्शन करायचे आहे म्हणजे जे काही तुम्हाला गोल किंवा एम गाठायचं आहे त्या संदर्भातलं असणारं प्लॅनिंग किंवा एम पहिल्यांदा ठरवलं जातं आणि त्याच्या संदर्भातलं असणारं प्लॅनिंग हे केलं जातं. त्यामुळं कुठल्या पद्धतीनं किंवा कुठल्या दिशेनं आपण जाणार आहे त्याच्याविषयी आपल्याला काय करता येतं, कॉन्शियस राहता येतं किंवा त्या पद्धतीनं ॲक्शन आपल्याला करता येते. दुसरी गोष्ट, MBO ट्रायज टू मास्टर द इकॉनॉमिक सर्कमस्टन्सेस. जे आर्थिक घटक आहेत होणार आहे त्याच्यावरती काय करता येतं, आपल्याला मात करणं सहजपणे शक्य असतं. प्लॅन काय काय लागणार आहे हे अगोदरच माहीत असतं, एम काय आहे ते आधीच माहिती असतं आणि त्यामुळं आर्थिक जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती काय असावी लागणार आहे किंवा आपल्याकडे किती पैसे लागणार आहेत, किती आपला खर्च होणार आहे, मग तो रॉ मटेरियलसाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल तर त्या संदर्भातली अगोदरच प्लॅनिंग केल्यामुळं किती लागणार आहे याची अगोदरच कल्पना असल्यामुळे त्याच्यावरती आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीनं मात करू शकतो. MBO बूस्ट्स अप द नीड फॉर अचिव्हमेंट अँड कॉम्पिटन्स. MBOमुळे काय होतं तर लोकांना बूस्ट करता येतं, म्हणजे लोकांना प्रोत्साहित करता येतं. कशासाठी ठरवलेलं एम आहे ते गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता येतं. MBO गिव्स ऑटोनॉमी टू पीपल टू सेट द गोल्स, ऑब्जेक्टिव्ह अँड परफॉर्मन्स क्रायटेरिया फॉर दिस. आपण बघितलेलं होतं की MBOच्या प्रोसेसमध्ये जे काही एम असेल किंवा जे काही ऑब्जेक्ट असेल ते ठरवताना जे काही मॅनेजर्स आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे असणारे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांना एकत्र बोलून त्यांच्या एकत्रित काय केलं जातं तर एम ठरवलं जातं. म्हणजे एम किंवा ऑब्जेक्टिव्ह ठरवताना पर्सनली म्हणजे त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून एम किंवा ऑब्जेक्टिव्ह आपण काय ठरवावं किंवा एम काय घ्यावं हे त्यांना ठरवायला सांगितलं जातं. आणि अर्थात आपणच एम ठरवले, आपणच ऑब्जेक्ट ठरवले ते अचीव करण्यासाठी सुद्धा ते कामगार किंवा जे सबऑर्डिनेट्स आहेत, मॅनेजर्स आहेत ते स्वतःहून काय करतात, प्रयत्न करतात. त्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्ट किंवा एम्स क्रायटेरिया हा त्यांचा अचीव करण्यासाठी पण त्यांचे ते प्रयत्न करतात. MBO रिलेट्स द टास्क ऑफ ईच मॅनेजर टू द ओव्हरऑल गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. जे किंवा जे काही काम ठरवलेलं असतं ते काय केलं जातं, ओव्हरऑल जे ऑर्गनायझेशनचं एम आहे ते गाठण्यासाठी त्यातून प्रयत्न केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, टॉप लेवल मॅनेजमेंट मेन गोल किंवा मेन एम ठरवलं आणि त्या एम मधला कुठला पार्ट आपण पूर्ण करू शकतो त्या पद्धतीनं डिपार्टमेंट काय करतं, आपला एम किंवा आपला जो गोल आहे ते प्रत्येक डिपार्टमेंट ठरवतं. परचेस डिपार्टमेंट आपला एम ठरवेल, त्याचबरोबर सेल्स डिपार्टमेंट आपला एम ठरवेल, त्याचबरोबर प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे ते आपलं एम ठरवेल. या पद्धतीनं प्रत्येक जण काय करतो, आपापले एम ठरवत असतो आणि ओव्हरऑल सगळ्यांचं एम एकत्र केलं की पूर्ण ऑर्गनायझेशनचं एम काय होतं, फुली कम्प्लीट होतं. MBO is a comprehensive management system based on measurable and participatively set objectives. MBO काय आहे तर एक कॉम्प्रेहेन्सिव सिस्टीम आहे, म्हणजे सर्व समावेशक अशा पद्धतीची मॅनेजमेंट सिस्टीम आहे की जी तुम्हाला मेजर, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती तुम्ही एम गाठलं, कुठल्या लेवलपर्यंत त्याचं तुम्हाला मेजरमेंट पण करता येतं. ज्यांनी चांगल्या पद्धतीनं ऑब्जेक्ट किंवा एम ठरवलेलं गाठलेलं असेल त्यांना अवॉर्ड पण दिले जातात आणि ज्यांनी एम गाठलं नसेल त्यांना काय केलं जातं, कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सांगितलं जातं. यानंतर आपण बघणार आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑर मेरिट्स ऑफ MBO. आता MBO जे काय आहे त्याचे आपल्याला महत्त्व आणि मेरिट्स म्हणजे काही फायदे जे आहेत ते फायदे. MBO makes a meeting of minds of managers by allowing them to be in goal setting. This also develops team spirit and induces rise up and spread out. इथं काय दिलेलं आहे तर MBO मध्ये तुम्हाला काय केलं जातं तर जे काही मॅनेजर्स असतात, MBOचं एम ठरवताना मॅनेजर्सना बोलवलं जातं. त्याचबरोबर गोल सेटिंग करताना त्यांचे असणारे जे काही विचार आहेत ते केले जातात आणि त्यामुळे काय होतं, एक प्रकारे टीम स्पिरिट निर्माण होतं. गोल ठरवताना किंवा एम ठरवताना जेव्हा तुमचा विचारात घेतला जातो त्यावेळेला काय होतं तर आपण तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण मनापासून प्रयत्न करतो. MBO अवेअरनेस
self responsibility among managers. As they participate goal setting, their commitment to its accomplishment becomes stronger. This improves their performance and sense of responsibility. यामध्ये काय होतं, तर जे काही एम असतं ते एम ठरवण्यासाठी मॅनेजरला स्वतःला सांगितलं जातं. त्याचबरोबर एम ठरवताना सबऑर्डिनेटला सुद्धा त्यांचा जो काही विचार आहे तो कन्सिडर केला जातो. त्यानुसार गोल सेटिंग करताना स्वतःच आपण गोल ठरवला आहे का, स्वतःच आपण एम ठरवलं आहे, त्यामुळे ते अचीव करण्यासाठीचा सुद्धा प्रयत्न काय केला जातो, त्यांचा स्वतःच केला जातो. म्हणजे थोडक्यात ते स्वतःच सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यामध्ये क्रिएट करतात. आपणच गोल ठरवला, आपणच तो अचीव केला पाहिजे, त्यामुळे त्यांच्यामध्ये आपोआपच सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी किंवा स्वतःची जबाबदारी ही निर्माण होते. थर्ड वन दिलं आहे, अकॉर्डिंग टू ड्रकर द ग्रेटेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ MBO इज इट्स ॲबिलिटी to enable the managers to control its own performance. This self-control provides stronger motivation to managers. It creates the desire to do the best. It thus broadens their vision and encourages higher performance. पीटर ड्रकरच्या मतानुसार काय आहे की MBOमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज किंवा महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे मॅनेजरचा स्वतःवर परफॉर्मन्सवरती केला जाणारा कंट्रोल. म्हणजे थोडक्यात सेल्फ कंट्रोल या ठिकाणी काय केला जातो, मॅनेजरद्वारे ठेवला जातो. आणि याच्यामुळेच काय होतं, तर मॅनेजरला एक प्रकारे सेल्फ मोटिवेशन किंवा स्वतः कार्यप्रेरणा ही मिळते आणि त्यामुळे तो जे काही ठरवलेला एम आहे तो अचीव करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न हा करत राहतो. नंबर 4 दिला आहे, an organization with the help of MBO can develop objectives for each employee, each task group, each department, each strategic business unit, and at top level for the entire organization. MBO set a hierarchy of objectives from bottom to top. It thus develops a work climate throughout the organization with it goal oriented and target driven. तिथं काय सांगितलंय मध्ये MBOच्या कन्सेप्टमध्ये काय केलं जातं, जे काही ऑब्जेक्ट ठरवलं जातं, ऑब्जेक्ट ठरवताना एम्प्लॉई स्वतःसाठी त्याचं प्रत्येक एम्प्लॉईसाठीचं ऑब्जेक्ट, प्रत्येक ग्रुपसाठीचं ऑब्जेक्ट असतं, प्रत्येक डिपार्टमेंटसाठीचं ऑब्जेक्ट ठरवलेलं असतं, प्रत्येक बिझनेस युनिटसाठीचं ऑब्जेक्ट ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर टॉप लेवल मॅनेजमेंटचं सुद्धा ऑब्जेक्ट हे काय केलेलं असतं, ठरवलेलं असतं. म्हणजे प्रत्येकानं स्वतः काहीतरी ऑब्जेक्ट हे दिलेलं असतं. पर एम्प्लॉई सुद्धा ऑब्जेक्ट हे ठरलेलं असतं आणि ते अचीव करण्यासाठीचा प्रयत्न हा केला जातो. MBO सेट अ हिरार्ची ऑफ ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम. MBO मध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट बॉटमपासून टॉपपर्यंत सगळ्यांसाठी ऑब्जेक्ट हे काय केलेलं असतं, तर ठरवलेलं असतं. इट दस डेव्हलप्स अ वर्क क्लायमेट थ्रू आउट द ऑर्गनायझेशन विच इज गोल ओरिएंटेड अँड टार्गेट ड्रिव्हन. त्यामुळे मध्ये एक प्रकारचं असं वातावरण निर्माण होतं की जे ठरवलेलं गोल आहे किंवा ठरवलेलं एम आहे ते अचीव करण्यासाठी प्रत्येक जण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. नेक्स्ट 5 MBO एम्फसाइजेस एंड रिझल्ट्स. MBO मध्ये काय केलं जातं, एंड रिझल्ट कन्सिडर. आपण जे MBOची प्रोसेस बघितलेली होती त्याच्यामध्ये बघितलेलं होतं की 3 महिन्यांनी काय केलं जातं, आपण जे काही एम ठरवलं ते अचीव केले किंवा नाही यासाठी चेकआउट केलं जातं. मग त्यानुसार MBO एम्फसाइजेस एंड रिझल्ट. MBO काय करतो, तर जो फायनल रिझल्ट आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला जातो. Unlike many other tools and techniques of management, it does not talk about good intention and personalities. बाकीचे जे काही टूल्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर चांगल्या पद्धतीनं तुमचं काम चाललंय किंवा पर्सनॅलिटीज आहेत याच्यावरती भर दिला जातो. तसं इथं नाही, इथं तुमचा रिझल्ट काय निघतोय याला महत्त्व दिलं जातं. मग तुम्ही प्लॅनिंग प्रमाणे योग्य करताय किंवा नाही, तुम्ही ठरवलंय काय एम, ते तुम्ही एम कितपत अचीव केलं व कितपत मिळवलं यावरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला जातो. इट इज कम्प्लिटली रिझल्ट ओरिएंटेड अँड मोर रिअलिस्टिक अँड इफेक्टिव्ह. हे कम्प्लिटली काय तर रिझल्ट ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळे तिथं रिअलिस्टिक आणि हे इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला बघता येईल ते म्हणजे MBO डेव्हलप्स सेल्फ मॅनेजमेंट अँड पर्सनल कमिटमेंट. आम्हाला काय होतं, एक प्रकारे सेल्फ मॅनेजमेंट, स्वतः मॅनेजमेंट केली जाते आणि त्याचबरोबर आपण जे कमिटमेंट केले की आपण जे एम ठरवले ते एम गाठण्यासाठी प्रत्येक जण काय करत असतो, स्वतःच्या. MBO develops a rational system of management by linking planning, organizing, coordinating and controlling together systematically. MBO काय करतं, एक प्रकारे रॅशनल सिस्टीम तयार करतं की जी एकमेकांना लिंक असते. म्हणजे प्लॅनिंगचे
ऑर्गनायझिंग बरोबर लिंक असते, कोऑर्डिनेटिंग केलं जातं, कंट्रोलिंग केलं जातं. या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीने MBO मध्ये पार पाडल्या जातात. त्यानंतर MBO इंड्युसेस dedication and decisiveness in organization and thus activities it for superior performance. MBO काय करतं तर डिसिप्लिन म्हणजे एक प्रकारे शिस्त निर्माण करतं, त्याचबरोबर डेडिकेशन म्हणजे प्रत्येक एकनिष्ठ राहून काय करत असतं, काम करत राहतं. डिसिव्हनेस प्रत्येक डिसिजन घेण्यासाठी प्रत्येक जणाला मुभा दिलेली असते. दस प्रत्येक जण आपल्याकडून किती चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देता येऊ शकेल यासाठी प्रत्येक जण हा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपण बघणार आहे डिमेरिट्स ऑफ MBO. असणारे डिमेरिट, जसे MBOचे काही फायदे आहेत तसे MBOचे काही आपल्याला तोटे सुद्धा. MBO is effective and useful only when the organization conditions are favorable, management is committed. MBO ची जी कन्सेप्ट आहे ती केव्हा फेवरेबल असू शकेल किंवा इफेक्टिव्ह होऊ शकेल तर ज्या वेळेला ऑर्गनायझेशनची कंडिशन ही फेवरेबल असेल, म्हणजे अनुकूल स्वरूपाची ऑर्गनायझेशनची कंडिशन असेल आणि टॉप मॅनेजमेंट हे काय असेल तर चांगल्या पद्धतीनं काम करत असेल. MBO कॅन बी व्हेरी इझिली मिसयुज्ड बाय ऑथरायझेशन मॅनेजर्स अँड एक्सप्लॉटेशन ऑफ एम्प्लॉईज इज क्वाईट पॉसिबल. इथं काय होऊ शकतं तर MBOचा मिसयूज किंवा चुकीच्या पद्धतीनं वापर होण्याची पण शक्यता असते. म्हणजे ठरवताना एमच काय करायचं, कमी पकडायचं. जे आपल्याला अचीव होण्यासारखं आहे, तर समजा असं ठरवलं की प्रोडक्शन डिपार्टमेंट आता काय करू शकतं तर मॅक्झिमम 5,000 वस्तूंचं उत्पादन दर वर्षाला करू शकतं. असं जर असेल तुम्ही ठरवताना एम पण तेच ठरवलं की आम्ही 5,000 वस्तूंचं उत्पादन करणार, मग ते अचिवेबल आहे ना, अफोर्डेबल करू शकता तुम्ही. पण ते जर तुम्ही 6,000 वस्तूंचं एम ठरवलं असेल तर मग तिथं कुठेतरी टॅलेंट लागणार आहे किंवा तिथं तरी तुमच्या डिपार्टमेंटची कुठेतरी कस लागणार आहे. मग इथं घेतानाच काय केलं जातं, एम प्रत्येकजण स्वतः ठरवतो, मॅनेजर स्वतः एम ठरवत असतो आणि त्यामुळं त्यानं जर एम ठरवताना कमी ठरवलं तर साहजिकच काय होणार आहे तर त्याच्यामुळं तोटा होण्याची पण शक्यता असते. MBO may lead to develop rigid bureaucracy and inflexible rules. MBO मुळे काय होतं, एक प्रकारची इनफ्लेक्झिबल रूल्स निर्माण होण्याची शक्यता असते की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लवचिकता नसते. तुमचं काही उदय ठरवलेलं एम हे ठरवलेलं अचीव करायचंच हे इथं कन्सिडर केलं जातं. requires lot of paperwork, setting of objectives at all levels in a realistic way with the participation of employees is a complicated and time consuming job. MBO मध्ये खूप प्रमाणामध्ये पेपरवर्क करावं लागतं. काय असेल ते रिटर्न मध्ये तुम्हाला करावं लागतं. प्लॅनिंग रिटर्न मध्ये करा. प्लॅनिंग केल्यानंतर तुम्ही जे काय अचीव केलं, प्रत्येक एम्प्लॉईजला काय काय एम दिले ते रिटर्न मध्ये लिहा. त्याचबरोबर त्यांनी किती एम कंप्लीट केलं किंवा किती प्रमाणामध्ये त्यांनी काम कंप्लीट केले हे पुन्हा रिटर्न मध्ये लिहा. या सगळ्या गोष्टींसाठी काय होतं, पेपरवर्क मोठ्या प्रमाणावरती करावं लागतं आणि हा एक टाइम कन्झ्युमिंग जॉब आहे. वेळ फार त्याच्यामध्ये वाया जाण्याची शक्यता असते. आता 5वं दिलंय, MBO सजेस्ट टू फिक्स मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह. ओव्हर मॅनेजर्स विल सेट unreasonably high, the workers will not be able to attain them. They will become frustrated and disturbed. This way cause to create disharmony disputes in organization. आता MBO मध्ये काय केलं जातं, जे काही एम किंवा ऑब्जेक्ट ठरवलं जातं ते मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह असतं, म्हणजे मोजता येण्यासारखं ऑब्जेक्टिव्ह. त्यामुळं काय होतं की काही वेळेला जे मॅनेजर्स असतात ते काय करू शकतात तर जास्त प्रमाणामधलं एम ठरवू शकतात आणि वर्कर्सवर बॉदरेशन येण्याची किंवा त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते, त्यांच्यावरती एक दबाव येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रकारे भांडणं निर्माण वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते. नंबर 6 दिले, डेव्हलप insensitivity towards ways and means used in order to achieve the targets and attain the goal. People may start following unethical, immoral and unlawful ways. आता MBO मध्ये काय केलं जातं, इनसेन्सिटिव्हिटी या ठिकाणी डेव्हलप केली जाते. कशा संदर्भात, किंवा सक्सेस मिळवण्याच्या संदर्भात. मग ते गोल ठरवण्यासाठी जी काही लोक आहेत ती कधी कधी अनलॉफ वेनं वागू शकतात किंवा इमॉरल वेनं किंवा चुकीच्या वागू शकतात. आता समजा एम गाठण्यासाठी मॅनेजरने ठरवले की आपण हे एम गाठायचंय, मग वरती बॉदरेशन होऊ शकतात, त्यांना जास्त काम करायला लावू शकतात, कमी वेळामध्ये जास्त काम करायला भाग पाडू शकतात किंवा
त्यांच्या कपॅसिटीच्या बाहेरचं काम त्यांच्यावरती लादू शकतात. ह्या पद्धतीनं काम चालतं. दे मे यूज अनऑब्जेक्शनेबल अँड controversial tools and techniques. This may spoil and disturb the entire work environment. ह्याच्यामुळे एक प्रकारे काय होतं, तर संपूर्ण ऑर्गनायझेशनचं जे काही एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, ते डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. इट ऑल्सो सेंड अ बॅड मेसेज इन द सोसायटी फ्रॉम द फील्ड ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटच्या संदर्भात चुकीची माहिती किंवा मॅनेजमेंटच्या संदर्भात गैरसमज हा किंवा वाईट मेसेज हा सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये जाण्याची शक्यता असते. दॅट इज द सक्सेस अँड नॉट द वे अँड मीन्स ऑफ सक्सेस विथ मॅटर फायनली. इथे आपल्याला सांगता येईल की चांगला मेसेज मॅनेजमेंटचा बाहेर जाण्याची आवश्यकता असते. या ठिकाणी चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आपल्याला सांगता येईल. या पद्धतीने आपण आज बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत एमबीओचे असणारे ॲडव्हान्टेजेस, फायदे काय काय आहेत आणि एमबीओचे. थँक्यू.